पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर गौरी गणपतींचं आगमन म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन सगळ्यांच्या घरी झालेलं आहे। गौरींचं आगमन लवकरच होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच मी तुम्हाला सांगणार आहे की आपण गौरी गणपतीमध्ये किंवा उत्साह या आनंदामध्ये आपण कशा प्रकारे आपले जे काम आहे घरातले त्याच्याबद्दल थोडीशी टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा किंवा बेल आयकन ही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर गणपती बाप्पांचं आगमन आमच्या घरी का नाही झालं, कारण हे नसतात घरी, यांचा बंदोबस्त असतं। गणपती गणेशोत्सव असू दे किंवा कोणताही सणसुदी असू दे यांचा बाहेर बंदोबस्त वगैरे असतं। त्याच्यामुळे मी आणि मुलं लहान आहे त्याच्यामुळे आणि एकटीच राहते त्याच्यामुळे थोडंसं हे करते। जे काही मोठे गणपती बाप्पा आहेत याच्यामध्ये कॉलनीमध्ये किंवा इकडं तिकडं तर तिथं जाऊन मी दर्शन घेत असते। मुलगी थोडीशी मोठी झाली की माझी खूप इच्छा आहे गणपती बाप्पांना घरी आणण्याची, तर तेही लवकरच करू। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि कोणकोणत्या गोष्टी आपण करू शकतो त्याच्यामुळे आपण आपले जो काम आहे तो इझी होऊ शकतो। भागानुसार गणपती बाप्पा वेगवेगळ्या प्रकारे बसवले जातात, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार। कोणी 1.5 दिवसाचा, कोणी 5 दिवसाचा, कोणी 12 दिवसाचा गणपती बसवतात। तर कोल्हापुरात बऱ्यापैकी 5-6 दिवसच गणपती असतात। त्याच्यानंतर जे मोठे गणपती बाप्पा असतात ना, मी जर माझं शक्य झालं तर नक्की तुम्हाला त्याचा व्हिडिओही तुमच्याबरोबर शेअर करेल की कोल्हापुरात खूप उत्साहाने गणेश उत्सव किंवा गणपती बाप्पांचं आगमन केलं जातं। खूप छान असे डेकोरेशन असतात, वेगवेगळ्या गल्लीत वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा बघायला आपल्याला मिळतात। तर ह्या याच्यामध्ये सणासुदींमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण करू शकतो त्याच्यामुळे आपले घरातले जे व्याप असतात किंवा लेडीजला खूप सारे प्रश्न पडलेले असतात की मी कोणती साडी नेसू, मी काय करू, ह्या सगळ्या गोष्टी आता हा व्हिडिओ मी लवकर आणण्याचा प्रयत्न करत होते पण नाही झालं। तर असो, आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर सगळ्यात पहिली टिप मी देईल की जेव्हा तुम्हाला तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असतो किंवा काहीतरी असतं त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करणं आपल्याला खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपलं कामाचा जो व्याप आहे तो कमी होतो। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणत्या दिवशी काय बनवायचं आहे खायला किंवा घरामध्ये जेवण काय बनवायचं आहे त्याची ही लिस्ट तुमच्याकडे असायला हवी। तुम्ही म्हणणार की याच्यात काय विशेष, जी भाजी असेल ती मी बनवून घेईल किंवा जे मला आवडेल ते, त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करण्यात 20-25 मिनिटं लागतात। त्याची प्रिपरेशन करण्याला म्हणजे अर्धा तास तरी जातो कोणतीही भाजी आपल्याला बनवायची म्हटली तर सणासुदींमध्ये गोडाधोडाचे पदार्थ आपण जास्त बनवतो। तर शक्यतो बाहेरून न आणता आपण घरीच ते बनवले पाहिजे। मी पर्सनल सांगेल की बाहेरच्या जे काही मिठाई असतात किंवा जे काही गोडाधोडाचे पदार्थ असतात, मोदक असतात, त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स मिक्स केलेले असतात। जे काही तूप ते यूज करतात त्याच्यामध्ये खूप प्रकारचे वेगवेगळे जे केमिकल्स आहेत ते यूज करून ते तुम्हाला तूप वगैरे देतात, प्युअर तूप नसतो तो। तर हे सगळ्या गोष्टी आपण घरीच बनवल्या पाहिजे। त्याच्यासाठी लागणारा वेळ, त्याची टायमिंग, कोणत्या दिवशी कोणती भाजी बनवायची किंवा आपण गौरीला विशेष करून आपण हे देत असतो भाकरी भाजीची जी काही हे देत असतो ना नैवेद्य, तर त्याची तयारी, जर भाजी उद्या आपल्याला बनवायची तर रात्रीच आपण त्याची तयारी करून ठेवली तर नक्कीच तुम्हाला खूप सारा फायदा होईल। तसंच कोणत्या दिवशी तुम्हाला कोणती साडी वेअर करायची आहे याचीही तुम्ही तयारी करून ठेवली पाहिजे। कोणता ड्रेस वेअर करायचा आहे याचीही तुम्ही तयारी करून ठेवणार आहे। तर तुम्ही म्हणणार की याच्यात काय विशेष आहे, पण नाही, आपल्या ऐन टायमिंगवर त्याचा ब्लाऊज सापडत नाही, त्याची मॅचिंग ज्वेलरी आहे ती सापडत नाही, मॅचिंग हे बँगल्स आहे ते सापडत नाही किंवा सगळ्या जे काही आपली ज्वेलरी असते त्याच्यावरची ती व्यवस्थित होत नाही किंवा एखाद्या ब्लाऊजचं हुक निघलेलं असेल, एखादी डिझाईन त्याची निघलेली असेल, काहीतरी असेल त्याच्यामध्ये, तर ते आपल्याला व्यवस्थित बघून आपण ठेवलो ना, ह्या दिवशी आपल्याला हे वेअर करायचं आहे त्या दिवशी ते, तर आपलं जे काम आहे ते कमी होतात। ते काम आपल्यालाच करायचे म्हणून थोडंसं त्याचं प्रिपरेशन केलं की ते बरे पडतात। तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आपण जर मॅनेज करून केल्या तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो। त्याचप्रमाणे आपण काय करतो, जे काही वस्तू घरात इकडे तिकडे पडलेल्या असतात ना, तर जाऊ देत नंतर करू असं येता जातात ना, एकदम कोणत्याही कामाचा लोड घेण्यापेक्षा जाता येता ती कामं सोपी करून घ्यायचे। जाताना आपण जर हॉलमध्ये एखादा जे काही गोष्टी आहेत त्या
हॉलमधल्या नाही आहे, बाहेरच्या आहे, किचनमधल्या आहे किंवा बेडरूममधल्या आहे, त्या वस्तू जर हॉलमध्ये पसरलेल्या असतील तर येता जाता लगेच त्या हे करायचं. असं टायमिंग नाही ठरवायचं की नंतर मी वेगळा टाईम काढेल त्याच्यासाठी, कारण वेगळा टाईम आपल्याला घेतला तर आपल्याला तो व्याप खूप जास्त होतो कामाचा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत नाही. आणि सणासुदींमध्ये आपल्याकडे पाहुणे सुद्धा येतात, एकमेकांच्या घरी आपण जातो, तर त्याचंही आपल्याला वेळ ठरवणं खूप गरजेचं आहे. कोणी येणार आहे तर त्यांच्यासाठी स्पेशल काही बनवायचं आहे का, एखादा पाहुणचार आपल्याला करायचा आहे का, याचं सगळं आपण हे केलं पाहिजे. आणि आपण स्वतःच कामं न करतात, आता सणासुदीची भरपूर म्हणजे बऱ्यापैकी सुट्टी असते. आता तिकडं कोणाकडे नाही ते काय मला माहीत नाही, पण कोल्हापुरात बऱ्यापैकी मुलांना किंवा जे काही ड्युट्या आहेत ज्यांच्या त्यांना सुट्टी असते बऱ्यापैकी. तर त्या सुट्टीमध्ये सगळ्यांना थोडी थोडी कामं द्यायची, स्वतः आपण न करता थोडी थोडी कामं जर सगळ्यांना दिली तर ती कामे कमी होतील. डेकोरेशनचं असू दे, मग काहीतरी वेगळं बाहेरचं काय आणायचं आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे जर सगळ्यांना एक एक काम दिले तर आपलेच काम सोपे होतात आणि आपण उत्साही राहतो, आनंदी राहतो. म्हणजे घरात सणासुदी असलं की लेडीजचं ना ते स्वतःकडे लक्ष देणं कमी असतं आणि बाकीचे काम खूप सारे जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःकडेही लक्ष देऊ शकाल जर तुम्ही इतरांना काम वाटून दिले तर. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे जागेवरच हवी असंही नसतं, कधी कधी होतं इकडे तिकडे. त्याचा लोड किंवा त्याचं प्रेशर घ्यायचं नाही, हळूहळू सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होतात. त्याच्यामुळे जास्त टेन्शन न घेता आपल्याला सणसुदी साजरे करायचे आहेत आणि जेवढं होईल तेवढं प्रदूषण आपल्याला कमी करायचं आहे, प्लास्टिकचा वापर कमी करायचा आहे. आणि जे काही होईल ना विसर्जन वगैरे करणं, जर विसर्जन आपण करायला जातो असे काही हे असतात तलाव किंवा नदी याच्यामध्ये आपण जातो, तर अशा काही गोष्टी तुम्ही त्याच्यासोबत हे करू नका. गणपती बाप्पासोबत आपण विसर्जन करताना अशा गोष्टी देऊ नका, त्याच्यामुळे नदीत राहणारे जे जीवजंतू आहेत त्यांना त्रास होईल किंवा पोल्युशन होईल. प्लास्टिक वगैरे त्याच्यात टाकणं टाळा. जे काही होईल ते नॅचरल असावं तर ते चांगलंच, उत्तमच आपल्या हेल्थसाठीही व आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठीही. तर आजची ही छोटीशी माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.